घाई कुठे आहे? घाई नाही. मग अगं कामाचं टेन्शन आलंय खूप. अरे पण हे काम तर नवीन आहे ना तुझ्यासाठी. अगं आपल्या कंपनीत काम करणं वेगळं असतं आणि दुसऱ्या कंपनीत एम्प्लॉय म्हणून काम करणं खूप वेगळं असतं यार. आणि खूप कमी दिवसात त्यांनी मला खूप मोठी जबाबदारी दिली. सो ऑब्व्हियसली अरे पण तू ती जबाबदारी पार पाडशील. तुझा विश्वास आहे ना. त्यांना माहित नाही मी अजून काय करू शकतो. तर त्यांना ते प्रूव्ह करायचंय मला. हो बरोबर आहे पण टेन्शन घेऊन काहीच होणार नाहीये ना. तू तू हे घे पोळी घे अजून एक. नाही मला नको काही. माझं झालं. अरे हो खूप जबाबदारी आहे माझ्यावर दिलेली. ती मला पूर्ण करून दाखवायची. त्यांनी विश्वास ठेवलाय माझ्यावर, तो मला खरा करून दाखवायचा. जेवला पण नाहीये पूर्ण. अगं मला झालं संपलं. मला एवढंच आहे. मला डे नाईट काम करायला लागणार आहे आता. आशू पण अगं मला लागणार आहे ते. एक मिनिट एक मिनिट एक मिनिट अगं, एक तू काय मिनिट, करते? एक मिनिट. तू शांत हो, मन शांत कर. हे सगळं जरा बाजूला ठेव आणि टेन्शन घेऊन काम नको करू. तुझ्यावर जबाबदारी दिली आहे ती तू पार पाडशील पण टेन्शन घेऊन काही होणार नाहीये. ऐक मी ना तुला तेल लावून देते, तुला बरं वाटेल. मग तू शांत चित्ताने खरंच काम कर. हा ओके. सो तुमच्या कंपनीकडून येणारे सगळे फंड्स जे आहेत ते आम्ही प्रोडक्शन आणि डिस्ट्रीब्युशनमध्ये डायव्हर्ट करू. अशाने वर्क एफिशियन्सी सुद्धा वाढेल. आणि अजून एक खूप महत्त्वाची गोष्ट आमच्या कंपनीबद्दलची सांगायची झाली तर आमच्या कंपनीतले सगळे एम्प्लॉईज हे खूप डेडिकेटेड आहेत आणि आम्ही खूप पॅशनेटली काम करतो सगळे. ऑल्सो वी शेअर द सेम गोल्स अँड सेम ड्रीम्स. पण या प्रोजेक्टची बजेट कॉस्ट आहे ती जवळजवळ तुमच्या कंपनीच्या नेट प्रॉफिट एवढी आहे. मग आम्ही हा प्रोजेक्ट तुम्हाला का द्यावा? ॲटलिस्ट तुमच्या बोलण्यामुळे हे कळलं की आम्ही प्रॉफिटमध्ये आहोत. तरी हे उत्तर तुम्हाला हेल्प करणारं नाही आहे. आम्ही इतका मोठा प्रोजेक्ट तुम्हाला का द्यावा? बरोबर आहे. एवढा मोठा प्रोजेक्ट आणि आमची कंपनीचं स्टार्टअप आहे. ऑफकोर्स तुम्ही का द्यावा? तर सर मी माझ्या अनुभवानुसार तुम्हाला एक सांगतो. मी देसाई ऑटोमोबाईल्ससारख्या खूप मोठ्या कंपनीमध्ये एम्प्लॉई म्हणून होतो. मी काम केलं आहे आणि माझा अनुभव मला हे सांगतो की जर तुम्ही तुमच्या कामाबद्दल पॅशनेट असाल आणि तुमचं गोल एक असेल, तुमचं ड्रीम एक असेल तर यू कॅन अचीव्ह एनिथिंग. आणि आमची कंपनी तेच रिप्रेझेंट करते. वी बिलीव्ह इन क्वालिटी मोर दॅन क्वांटिटी. सो मी तुम्हाला ही खात्री नक्की देतो की आमच्या कंपनीमुळे तुम्हाला खूप प्रॉफिट होईल. पण तरी एक गोष्ट आहेच अजून. तुमच्या कंपनीपेक्षा मोठ्या मोठ्या कंपन्या या रेसमध्ये आहेत अजून. यू आर ॲब्सोल्युटली राईट. आत्ता मार्केटमध्ये खूप सारी कॉम्पिटिशन आहे. खूप साऱ्या कंपनीज आहेत आणि आमच्यापेक्षा खूप मोठ्या मोठ्या कंपनीज आहेत ज्या तुम्हाला एक चांगली डील देऊ शकतात. पण तुम्ही मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. या बाकीच्या ज्या कंपनीज आहेत त्या तुम्हाला फर्स्ट प्रायोरिटी देऊ शकतील? आय डोंट थिंक सो. तुम्ही त्यांची सेकंडरी किंवा थर्ड प्रायोरिटी असाल. पण आमच्या कंपनीत मी तुम्हाला 100% गॅरंटी देऊ शकतो की तुम्ही आमची पहिली प्रायोरिटी असाल. ऑल्सो मी ह्याची गॅरंटी देतो की त्यांनी तुम्हाला जी टाईमलाईन दिली आहे त्याच्यापेक्षाही लवकर आम्ही तुम्हाला टाईमलाईन देऊ काम पूर्ण करायची. सो दॅट्स आवर स्ट्रेंथ. दॅट्स ऑल. काही करून ही मीटिंग आपल्याला क्रॅक करावी लागणार आहे. ही मीटिंग खूप इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी आणि जर ही सक्सेसफुली पार पडली ना मीटिंग तर ना आपल्याला कंपनीवर वर्चस्व आणता येईल. येस किट्टू डार्लिंग. म्हणूनच या मीटिंगला सगळ्या डिपार्टमेंटच्या हेड्सना बोलवलं आहे. एकदा का या मीटिंगमध्ये आपण आपलं इम्प्रेशन पाडलं मग काय आशूला बाजूला करणं असं सहज शक्य आहे. खरं सांगू तर ते बोनस प्रकरण झालं ना त्याच्यानंतर आत्ता कुठे मला होप्स दिसायला लागले. रिलॅक्स. आता जसं आपल्याला हवंय तसंच होणार. जसं हवंय तसंच होणार.
अगं मीटिंग आहे ना आज, चांगलीच होणार मीटिंग. सुहास दही साखर. आई पाया पडते. छान होऊ दे. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. नीट जा. हो, काका आणि भाऊंच्या ऐवजी आम्ही दोघे चाललोय, त्यामुळे ही डील क्रॅक करूनच येऊ. छान होईल मीटिंग. येतो आम्ही. सांभाळून जा. ताई काय झालं, बरी आहेस ना? काही नाही ग, आता 2 दिवस कीर्ती पण नाही घरात. हे आणि भाऊजी पण गेलेत. एवढं मोठं घर आहे, एकटं वाटतं ग. अगं त्यात काय एवढं, आधी पण राहिलोय की आपण. राहिलोय, पण माणसं घरी परत येतील अशी मला शाश्वती असायची ना. आता तसं नाही. आशू तर घरी येईल की नाही अशी भीतीच असते. ताई नको ग एवढी काळजी करूस. आणि येईल आशू परत घरी. तू ना मनात हे असे भलते चलते विचार आणू नकोस. ताई काय होतंय तुला, बरं वाटतंय ना? मला गरगरत आहे ग थोडस. अरे बापरे,